बिना आमदाराचा हा शहापूर तालुका असलेला बरा. आमदार दरोडा गेला का आमदार बरोरा येतो. रोजचे जे आम्ही कमवतो काय 5-50 रुपये ते रिक्षालाच खर्च होतात. सगळ्यांना एकत्र सामील करून सहकार्याने आपण हा रस्ता बनवूया, जेणेकरून आपल्याला अनेक लोकांना जाण्यासाठी व्यवस्थित सुरळीत रस्ता होऊन जाईल. अपघात घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, याची दखल त्यांनी घ्यावी. नमस्कार, मी गणेश तुपे. मंडळी, GT इन्फो चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. खरं तर मंडळी, सरळंबे शहापूर रस्ता हा केवळ रस्ता नसून सामान्य नागरिकांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे. सरळंबे शहापूर हा केवळ रस्ता नसून खरं तर यमराजाचं बोलवणं हा रस्ता ठरवत आहे. कारण येथे पडलेले खड्डे हा मोठे मोठे खड्डे नसून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात शेततळे अशी परिस्थिती खरं तर सरळंबे शहापूरकरांची आज निर्माण झालेली आहे. याच रस्त्याने अनेक गावे, अनेक प्रवासी याच रस्त्याने खरं तर प्रवास करत असतात. याच रस्त्याने शाळकरी मुले, वृद्ध महिला, वृद्ध पुरुष याच रस्त्याने दररोज प्रवास करत असतात. रस्त्याने आमच्या गर्भवती महिला, आमच्या स्तनदा माता याच रस्त्याने दररोज प्रवास करत असतात. याच रस्त्याने येता जाता एखाद्या गर्भवती महिलेची प्रसूती होईल की काय असा मोठा प्रश्नचिन्ह याच रस्त्याने खरं तर आज निर्माण झालेला आहे. ही शक्यता नाकारता येत नाही. तर मंडळी, खरं तर प्रशासन गेंड्याच्या कातडीचा झालेला आहे. हा प्रशासन झोपलेला नाही, तर या प्रशासनाने खरं तर झोपेचं सोंग घेतलेलं आहे. एखाद्या माणसाला झोपेतून आपण उठवणं शक्य आहे, परंतु मंडळी, झोपेचं सोंग घेणाऱ्याला कसं उठवायचं हा मोठा प्रश्नचिन्ह खरं तर सरळंबे शहापूर या मार्गाला झालेला आहे. तर मंडळी, देशात जर क्रांती घडवायची असेल, देशाचा जर विकास करायचा असेल, तर तरुण वर्गाचा जर सहभाग असेल तर सर्व काही शक्य होतंय. आज याच रस्त्याला प्रशासनाने कोणतीही मदत केलेली नाही. आज या तरुण वर्गाच्या खिशातून स्ववर्गणी काढून खरं तर आज याच रस्त्यावर याच रस्त्याला सिमेंट कॉन्क्रीटच्या गाड्या खरं तर याच तरुण वर्गाने आज स्वतःच्या खिशातून पैसा काढून याच लोकवर्गणीतून याच रस्त्यातील खड्डे खरं तर हा तरुण वर्ग भरत आहे. तरुण वर्गाला विचारू की या रस्त्याच्या काय समस्या आहेत. सरळंबे ते बाबणे या गावातील तरुण वर्गाने खरं तर या रस्त्याची स्वतः खर्च करून हा रस्ता बनवण्याचा पायंडा घेतलेला आहे. तर मंडळी, आपण थेट या तरुण वर्गालाच विचारू की रस्त्याच्या काय समस्या आहेत. या रस्त्याने अनेक विद्यार्थी तसेच वृद्ध लोक प्रवास करतात, रिक्षा चालक प्रवास करतात. त्या रिक्षामध्ये विद्यार्थी प्रवास करतात, शालेकरी. कित्येक वेळा या रस्त्याला ST महामंडळाची बस खराब होऊन पडलेले, त्यात विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका आहे. तसंच रिक्षावालेही ते ज्या रिक्षा चालतात त्यांचे ते विद्यार्थी शाळेत जातात, त्यांनाही या रस्त्यामध्ये जाताना रिक्षा पलटी होण्याची शक्यता आहे. हा रस्ता वेळोवेळी आम्ही प्रशासनाशी करून तरी कोणत्या प्रकार याची सूचना केली तरी आम्हाला कोणत्या प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. शेवटी आम्ही आज तरुण मंडळी एकत्र येऊन आम्ही एक निर्धार केला की आपण आपल्या स्वखर्चाने हा रस्ता बनवूया. आम्ही आज दिनांक 29 तारीख निर्धार केला की आज चला सगळ्यांना एकत्र सामील करून सहकार्याने आपण हा रस्ता बनवूया, जेणेकरून आपल्याला अनेक लोकांना जाण्यासाठी व्यवस्थित सुरळीत रस्ता होऊन जाईल. या हेतूने आम्ही आज हा रस्ता पूर्ण करत आहोत. यासाठी आम्ही JSB आणि 2 RMC गाड्या मागवल्या आहेत. हे आम्ही आज रात्रीतून पूर्ण रस्ता फायनल करणार आहोत. प्रशासनाला या अगोदर तुम्ही सूचित केलं होतं का? हा रस्ता खूपच, या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत. खरं तर हा रस्ता पूर्णपणे फुटलेला आहे. सामान्य नागरिकांच्या जीवाशी हा खरं तर खेळ चाललेला आहे. प्रशासनाला याबाबत तुम्ही काय अपडेट केली होती का अगोदर? प्रशासनाला आम्ही वारंवार याबाबत ताकीद दिली होती, पण प्रशासनाने आमची कोणती ताकीद स्वीकारलेली नाही आहे. याबाबत स्थानिक प्रतिनिधींना त्यांचा संपर्क मोबाईल फोनद्वारे झालेला, त्याच्यावर त्यांची उत्तरं अशी आली तर त्यांना असं वाटतं की ज्याही वोटिंग केली नाही त्यांना म्हणतात की त्यांना तुम्ही विचारा. पण आम्ही सर्वांनी त्यांना वोटिंग केलेलं ना, त्या संदर्भात त्या रस्त्याची दखल घ्यायला होती, पण त्या रस्त्याची ते दखल घेतली नाही. मग आता काय केलं, इथला बाबणा ते सरलंबेपर्यंत सर्व लोकांनी लोकवर्गणी काढून आणि हे रस्त्याचं काम चालू केलं. का तर अनेक ॲक्सिडेंट होतात. मोटरसायकलवाले एक गाडीचं अशी चुकवण्यासाठी, खड्डे चुकवण्यासाठी गाडी ठोकरून 2-3 ॲक्सिडेंट झाले. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी झाल्या. जाणारे
येणाऱ्यांच्या बऱ्याच समस्या आहेत या रस्त्याला. हा रस्ता बांधकाम विभागाकडून पण होता, तर तिथून तो PWDने आला, PWDतून गेला तो PMJSY मध्ये. त्याच्यामुळे इथं दोन्ही ऑफिसर लोक काही तक्रार याची काही घेत नाही. त्याच्यामुळे हा रस्ता एकदम खराब झालेला आहे. याच्यानं पूर्ण पावसाला जर रस्ता असं जरी ठेवला तर पूर्ण जाता येणार नाही रस्त्यात. GT इन्फोच्या माध्यमातून या ठिकाणी पत्रकार गणेश तुपे यांनी ही जी बातमी लावून धरलेली आहे. लोकप्रतिनिधींशी वेळोवेळी संपर्क करून सुद्धा हा रस्ता काही त्यांनी केला नाही, बरोबर आहे. आणि प्रशासनाला सुद्धा आम्ही 2-3 वेळेस सांगून सुद्धा हा रस्ता काही झाला नाही. जर काही अपघात घडल्यास याला प्रशासन जबाबदार राहील, याची दखल त्यांनी घ्यावी. GT इन्फोटेकचे संपादक गणेश तुपे सर यांना एक आमच्या इकडं तुमचा एक स्वागत करतो का आम्ही एक शब्दाने तुम्हाला बोललो तर गणेश तुपे सर आपल्या रोडची हालत अशी विचित्र झाली तर आम्हाला एक चॅनल तुमच्या चॅनल आम्हाला बातमी द्यायची. तर गणेश तुपे सर लगेचच तयार झाले का कुठे यायचं आम्हाला सांगा. तर आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो गणेश तुपे सर की तुमच्यामुळे लोकांना काहीतरी माहिती जाईल. तर आम्हाला माहिती लोकांपर्यंत अशी पोचवायची आहे की इथे जाताना 7 ते 8 गावं आहेत. सरलांब्यापर्यंत जाता 7 ते 8 गावं लागतात. त्याच्यात एकही माणूस एकही कोण व्यक्ती असा आला नाही का आम्ही स्वतःहून खड्डे बुजवतो. आता मी ज्यावेळी इथे आलो तर संदीप भारट सर, मोहन अधिकारी सर, आमचे योगेश भाऊ, नितीन भोई हे सगळ्यांनी मिळून स्वतः इथे खड्डे बुजवण्याचं काम केलं. त्यांचा मी आभार व्यक्त करतो. कारण काय अशीच होतकरू माणसं की आपल्या इथे आली आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. मला संदीप भारट सर बोलले की आपल्याला देणगी काढायची तर तू देणगी देशील का. मी त्यांना लगेच हो बोललो की ह्या गोष्टीसाठी आम्ही तत्पर आहे, तुम्ही कधी पण बोला आम्ही तुम्हाला देणगी देऊ. पण माझं एक म्हणणं आहे प्रशासनाला की आपल्या तालुक्याला लाभलेले आमदार दौलत दरोडा साहेब यांना आम्ही विनंती केली की दौलत दरोडा साहेब तुम्ही या आमच्या रोडची पाहणी करा, बघा कुठल्या प्रकारचा रस्ता झाला आहे. आपल्या इथे येण्या जाण्यासाठी रस्त्याची खूप गैरसोय झालेली आहे. तर त्यांनी कुठल्या प्रकारची दखल घेतलेली नाही. तर हे आमदार नसलेले बरे, बिना आमदाराचा हा शहापूर तालुका असलेला बरा. आमदार दरोडा गेला का आमदार बरोरा येतो. कुठल्या प्रकारची कुठली व्यवस्था नाहीये. तर आमदार दरोडा साहेबांना एकच विनंती आहे, ज्यावेळी इलेक्शन आल्यानंतर तुम्ही ज्यावेळी इथे आमच्या इकडे सरलांब्यामध्ये एंट्री कराल, या साईडला याल, त्यावेळी सगळ्या लोकांना एकत्र सांगा की आम्ही 5 वर्षामध्ये तुमच्या गावासाठी आम्ही काय काय केलंय. त्यावेळी आम्हाला फक्त त्या निधीचं आम्हाला हे माहिती द्या. बस, धन्यवाद. सरलांबे रस्त्याची अशी दुरावस्था आहे की आता रस्ता आहे का खड्डा आहे हेच समजत नाही. खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे हेच समजत नाही. आणि जे आपल्याला समजा मी स्वतः रिक्षावाला आहे, रोजचे जे आम्ही कमवतो काय 5-50 रुपये ते रिक्षालाच खर्च होतात. अशी अवस्था आज या रस्त्याची झालेली आहे. तर लोकवर्गणीमधून आम्ही एक निर्णय घेतला सगळ्या वीट उत्पादनवाले की तुम्ही पण थोडीफार मदत करा, आम्ही थोडे पैसे काढतो. या हिशोबाने त्याही आता 2-3 काहीतरी गाड्या मागवल्यात. वीट उत्पादकवाले आहेत आणि नोकरदार जो रोजचा कामाला जाणारा या आणि रिक्षावाल्यांनी थोडासा हातभार या वर्गणीच्या हिशोबाने 2 गाड्यांचा हे केलेले आहे ते खड्डे भरण्यासाठी. तर आता लोकवर्गणीमधून अशा प्रकारे आणि तशी रोडचा पण एकदम घाण राजकारण चालू आहे. एवढ्या खड्ड्यातून यायला लागतो. एवढा आपला शहापूर लगत रस्ता हा एकदम किती चांगला पाहिजे होता त्या हिशोबाने नाही आहे. पण आता बघूया आता पुढं काय होतं ते. आपल्या या वैयक्तिक खर्चातून स्वतःच्या खिशातून पैसे टाकून हा तरुण वर्ग आपल्याला श्रमदान करताना खरं तर सरलांबे ते शहापूर रस्त्यालगत आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडा ठेव